वस्तुस्थिती आहे. आज 3 लेकरं मेली, गरिबाची होती म्हणून मेली ना, करोडपतीची मेली नसती की नाही, पण गरिबाची होती म्हणून मेली. आता त्या परिचारिकांनी 6 बच्चे वाचवले असं मला कळलं. आता 6 बच्चे वाचवल्यांवर तुम्ही कारवाई कराल आणि हे ज्यांनी कनेक्शन केले, ज्यांनी सप्लाय केलं, दाखल झालेले आहे. काय सांगाल तुम्हाला कधी घटना माहिती आहे? मला आत्ता 10 मिनिट आधी माहिती झाली. मी काल रात्री उशिरा आले. आता असं वाटतं की उशिरा आल्या इथं यायला पाहिजे होतं, म्हणजे हे घडलं नसतं काय कारणास्तव. पण आता ते म्हणजे नवीन बिल्डिंगमध्ये जर अशा घटना घडत असतील तर काय म्हटलं पाहिजे, हे सरकारचं दुर्लक्ष आहे असंच आहे ना. सरकार अशा वेळेला काय करतं की छोट्याशा म्हणजे तिथल्या ऑफिसरला किंवा तिथल्या परिचारिकाला त्याला सस्पेंड करतं. पण त्याला सस्पेंड करून काय फायदा? जबाबदार कोण आहे? इलेक्ट्रिफिकेशन कोणी केलं? का एवढं हलगर्जी? का ते सबस्टँडर्ड होतं का? कारण ही बिल्डिंग नवीन बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग आम्ही सरकारमध्ये असताना ही बिल्डिंग झालेली आहे. मग याचे इलेक्ट्रिफिकेशनमध्ये या ICU NICUमध्ये जर हा गोंधळ होत असेल तर मग त्याचं काय मतलब आहे? NICUमध्ये हे होतं, नवीन बिल्डिंगमध्ये होतं, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की डुप्लिकेट काही गोष्टी वापरल्या गेल्या का? एखादा काय म्हणतात त्याला, व्हेंटिलेटर असा कसा ब्लास्ट होतो? प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ब्लास्ट होत नाही, सरकारी हॉस्पिटलमध्ये होतं. ह्या डफरेन हॉस्पिटलच्या तर खूप कंप्लेंट्स आहेत. खूप लोकांनी मला फोन करून सांगतात आम्हाला अटेंड नाही करून राहिले, आम्हाला असं नाही करून राहिले. म्हणजे बांधल्या बिल्डिंगा त्यावेळेचे सरकारने मंजूर केलेल्या आहेत. इथं काळजी तर घेतली पाहिजे. इथं व्यवस्थित डॉक्टर्स पण उपलब्ध नसतात. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज 3 लेकरं मेली, गरिबाची होती म्हणून मेली ना, करोडपतीची मेली नसती की नाही, पण गरिबाची होती म्हणून मेली. आता त्या परिचारिकांनी 6 बच्चे वाचवले असं मला कळलं. आता 6 बच्चे वाचवल्यांवर तुम्ही कारवाई कराल आणि हे ज्यांनी कनेक्शन केले, ज्यांनी सप्लाय केलं, त्याच्यावर काय बघणार नाही का? हे जे सप्लायर्स आहे, हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, यांना तर खरं कडक ठेवलं पाहिजे. त्यांना तर सरकारमध्ये खरं मला सुचत नाही आहे. एवढी मोठी घटना घडल्यावर तुमच्याशी काय बोलू, पण सरकारचं दुर्लक्ष आहे. सरकार फक्त नॉन इश्यूला इश्यू करण्यामध्ये बिझी आहे. सरकार कधी म्हणतं वंदे मातरमचा इश्यू करा, कधी हिंदू मुस्लिम करतं, कधी अजून काय करतं, कधी महागाईचा. म्हणजे विषय असा आहे की दुसऱ्याचं आहे ते वाकून बघायचं आणि स्वतःचं झाकून ठेवायचं. सरकारचं म्हणजे आपलं, सरकारचं म्हणजे गोरगरिबा जनता. म्हणजे इथं करोडपती तर येणार नाही ना, हे इथं गरीबच माणूस येईल. मग गरीबाचं लेकरू मेलं तर काही होत नाही आणि श्रीमंताला धक्का देऊ देत नाही. त्या लेकरांच्या आईवडिलांना बघा आता बोलताना तर वेदना होत आहेत की कंपेन्सेशन द्या म्हणून. ते तर दिलंच पाहिजे, रिस्पेक्टफुली कंपेन्सेशन दिलं पाहिजे. पण सरकारी दवाखाने, सरकारी शाळा ह्याच्याकडे हे जे सरकार आहे महायुतीचं, यांचं लक्षच नाही आहे. यांचं भलत्या गोष्टींकडे लक्ष आहे. जे लक्ष द्यायला पाहिजे ते केलं पाहिजे बाबांनो. आणि उगाचच ब्लेम गेम करू नका. अख्खं क्रॉस द स्टेट जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे सरकारी, त्याच्याकडे लक्ष द्या. तिथं भरती करा. तिथं कोण जबाबदार आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहे, त्यांना सस्पेंड करा. ब्लॅकमेल केलेले कॉन्ट्रॅक्टर्स पण काम करताना दिसतात. हे दुःखाची गोष्ट आहे. पण मला फार जास्त याच्यात राजकारण करायचं नाही आहे. लेकरं जी मेली त्यांना कंपेन्सेशन मिळालं पाहिजे. कोणत्याच सरकारी दवाखान्यामध्ये हे असं नाही घडलं पाहिजे. देवेंद्र भाऊ, स्वतःला तुम्ही इन्फ्रामॅन म्हणता. हे इन्फ्रास्ट्रक्चर मागच्या सरकारमध्ये बांधला गेला आहे, पण तुमच्याकडनं दुर्लक्ष होतं आहे. त्याला लक्ष द्या जरा.